पिल्लुडी आले. हे सगळं मम्मीने करून ठेवलंय खरं. ऊनच नाही आहे. सकाळी पाऊस पडला त्यामुळे ऊन सगळं गेलं. आता हे सुकवायचं कसं हा प्रश्न आहे. बघू मम्मा काय करते. बट्टा पार गो. बाकी बरं बाबू गो. सर्दी झाली काय का? हो रिया. तर बरं आता कोकरा बोलतोय तर. हॅलो गाईज, तर वेलकम बॅक टू द चॅनल. जसं तुम्ही बघितले आमच्या गावातली काकी आहे, ती येताना मच्छी घेऊन आली होती आणि मग मी इकडे वाटण्याची तयारी करत होती. कारण की लाईटीचा खूप प्रॉब्लेम आहे आणि लाईट समजा एकदा गेली तर कधी येईल माहीत नाही. म्हणून मग मम्मी येईपर्यंत म्हटलं वाटणाची तयारी करून ठेवूयात. तसं तिने फोन पण केला होता मम्मी. वाटण्यामध्ये काय ओला नारळ असतो, खोवून घेतला जातो, तर तो नारळ मी फोडला इथे आणि खोवायला सुरुवात केली. सोबतच लसूण आणि कांदा. झालं एवढ्या सगळ्याचं वाटण करायचं. कोथिंबीर हवी असेल ती पण घालू शकतो आपण आपल्या मच्छीच्या गडीमध्ये. आणि हो, तिखट हळदसुद्धा आपण वाटणामध्ये ॲड करायची. तर ह्या सगळ्याचीच तयारी चालू होती. तेवढ्यात मम्मी आले आणि मम्मीने येताना चिकन घेऊन आली. त्यामुळे मग मच्छीचा प्लॅन कॅन्सल झाला आणि चिकन करायचं ठरलं. त्यासाठी मग सेम वाटण्यासाठी सगळं किसून घेतलं मी आणि सोबत आलं पण घेतलं होतं चिकनाच्या वाटण्यासाठी. ह्याच्यापेक्षा मोठे असतं. हे खोबरा बघ. मग मला आमचं साखर मच्छी आहे आणि आता मी चालले मच्छीमध्ये फ्रेश कोकमचा रस टाकायला. तो हरण घाल गो, त्या आगापेक्षा होतं बरं लागतं. आता मागायच्यात ना डायरेक्ट घेऊचा म्हणून मी डायरेक्ट मासे आणलंय इकडे. वत नाही टप्पो बकेट मासे नाहीतर ते डबे थांब. उठ किती चालू घ्या असं बरोबर झालं तर. हा पुरे खूप झालं. बाकीचं ठेवलेच कडे तू पण. हा ह्याच्यात काय चिकन शिजतंय आणि शिजल्यानंतर मला याच्यातला रसा प्यायचा. इट्स गुड फॉर बाळंतीण. चिकन शिजलं बऱ्यापैकी, तर मी ह्याचा रस्सा घेतो. डिलिव्हरीनंतर आपण सगळं काही खाल्लं पाहिजे आणि सगळ्या गोष्टी आपल्या पोटात गेल्या पाहिजे. तसंच प्रोटीन आपल्या पोटामध्ये जाणं फार गरजेचं आहे टू मेंटेन दॅट एनर्जी आणि या सगळ्या गोष्टीमध्ये. तर मग म्हणून इकडच्या भागामध्ये चिकन स्पेशली दिलं जातं बाळंतिणीला. नाश्ता करते सध्या मी. एक मिनिट. मच्छी, ही मच्छी छोटी मच्छी आहे. याला वेरले का एरले असं बोलतात तिकडे. काही इंग्लिश नाव मला माहीत नाही. आणि नाचणीची भाकरी, खूप छान कॉम्बिनेशन. आणि जेवढी मच्छी छोटी ना तेवढी टेस्ट खूप भारी लागते. सुरमई बांगडापेक्षा हे असे मासे ज्यांच्यामध्ये काटे भरपूर असतात, म्हणून शक्यतो ते बाहेर नसतात मार्केटमध्ये, तरी खूप टेस्टी लागतात. तर सध्या नाश्ता वगैरे झाला आहे माझा आणि नाश्ता करून मी बाहेर बसलो. आणि कारण की पिल्लू आतमध्ये ओरडायला लागलं, त्याला
आतमध्ये जास्त येते राहत नाही. बराच वेळ झाला, रात्रपासून तर सकाळपर्यंत 9 साडेनऊपर्यंत तो आतमध्ये होता. आता तो रडायला लागला आहे. त्याला ज्यावेळी बाहेर घेऊन आले इथे त्यावेळी हेच काळमिंग, त्याला झाडं वगैरे दिसत आहेत तर मग ते खूप छान वाटतं ते बघायला त्याला. तर असं होतं आणि असं बसायला खूप छान वाटतं. समोर सगळी हिरवाई, पूर्णपणे शांतता आहे आणि भारी वाटतंय. फक्त हे बघा, ऊन आहे आणि ऊन म्हणजे ऊन नाही, गरमी होते. ऊन एवढं नाही आहे पण गरम होते पाऊस पडून गेल्यामुळे. आणि पाऊस पडल्यानंतर जिथे झाडं वगैरे असतात ना तिथे पाऊस पडल्याच्या नंतर मच्छर भरपूर उठते. तर तो एक इशू आहे. इथे कोकम म्हणजे सोला सुकत घातली. फायनली पिल्लू झोपलं. त्याला थोडं आंघोळ वगैरे घातली थोडीशी आणि तो झोपला आहे आता. आता मला बाकीचं आवरून घ्यायचं, स्वतःचं पण आणि घरातलं पण जे काही थोडंसं आहे ते आवरायचं आहे. 12 वाजले की मम्मा येईल आणि त्याच्यानंतर मग जेवण बनवेल मम्मा. आज तर मच्छीच बनेल घरात. कोकणी लोकांच्या घरामध्ये बुधवार, त्याच्यानंतर शुक्रवार, शनिवार, काही लोकांसोबत शनिवार पाळतात काही लोक, पण शनिवार रविवार हे 4 दिवस आहेत ना, त्या दिवशी कंपल्सरी मच्छी असते. रविवार आणि बुधवार तर कंपल्सरी मच्छी असते. तर मग आज शनिवार आहे आणि आम्ही मच्छी घेतली आहे, सुरमई आहे. तर मग मम्मा ती आल्यावर बनवेल. बघू शेअर करता आले तर मग शेअर करेन. खूप नॉर्मल कोकणी लोकांची जेवणाची जी पद्धत आहे ना खूप नॉर्मल असते. असं काही खूप तडकता बडकता मसाला आणि भरपूर सारे आयटम असं काही नसतं. खूप बेसिक जे इम्पॉर्टंट आहे तिखट मीठ तेवढं टाकून ते कोकणी लोकांचं जेवण असतं आणि ते खूप अप्रतिम लागतं. भरपूर मसाले टाकण्यापेक्षा एक सिंपल आणि साधं जेवण असं आहे. मस्त सुरमईची कढी इथे झाले. गॅस बंद करते. इकडे इकडे थोडी सुरमई फ्राय करण्यासाठी. तर माशाचं टेक्स्चर आणि कटिंग बघून तुम्हाला असं वाटू शकतं की ही कसली सुरमई आहे, कारण की शक्यतो सुरमईचे कापे गोल असतात, मधला भाग असतो तो. आणि ही जी मच्छी आहे म्हणजे हे जे कटिंग आहे ते हेड आणि टेलचं आहे, म्हणजे फक्त शेपटीचा भाग आणि डोक्याकडचा भाग एवढा आहे, मधलं नाही आहे याच्यामध्ये, त्यामुळे त्याची कटिंग अशी आहे. आणि हे पण म्हणजे हे भाग पण तेवढंच रुचकर लागतात, मधल्या भागा एवढेच. तर इथे मी मच्छी ती फ्राय करत होते. फ्राय करताना पण तुम्ही जर बघितलं तर खूप सिंपल ठेवलं आहे. मच्छीमध्ये मीठ घातलं आहे, मसाला घातला आहे, हळद थोडीशी घातली आहे आणि कोकम घातलेलं होतं, कोकमचं आगळ, आणि बस एवढ्यामध्येच ती मच्छी फ्राय करतो आहे आपण. कोटिंगसाठी फक्त मी रवा यूज केला आहे इथे. तुम्हाला आवडत असेल तर मग तुम्ही तांदळाचं पीठ पण ह्याच्यामध्ये ॲड करू शकता, पण फक्त रवा लावून पण टेस्टीच लागतात, म्हणजे कुरकुरीत होतात व्यवस्थित छान. त्यामुळे मी इथे काही पीठ वगैरे ॲड करत बसले नाही, फक्त रवा ॲड केला आहे आणि ते दोन्ही साईडनं फ्राय करून घेतले. जर मच्छी फ्रेश असेल आणि जर आपण फ्राय व्यवस्थित केले तर फक्त एवढ्यामध्ये पण मच्छी खूप रुचकर लागते. मासे फ्राय होतच होते, तेवढा टाईम होता, तर तेवढ्या टाईममध्ये मी जी काय भांडी पडलेली होती ती पटकन घासून घेतली आणि लगेचच मग बघितलं तर मच्छी व्यवस्थित फ्राय झालेली होती आणि लगेचच मग ताटं करायला घेतली आणि आम्ही मस्त छान जेवण केलं. तर चला आता आम्ही जेवण करून घेतो, मस्त मच्छीचं जेवण करून घेतो आणि मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटते. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज हिट अ लाईक आणि सबस्क्राईबसुद्धा करा, शेअरसुद्धा करा, जेणेकरून बाकीच्यांच्या पण काही कामी माझे व्हिडिओज येऊ शकतात. सो मग टेक केअर अँड बाय बाय.